सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये सत्यनारायणाची पूजा पूर्ण विधी आणि ज्या कथा असतात त्या कथा तुम्हाला ऐकायला भेटतील आणि पूजा ही खूप छान आणि प्रसन्न वाटेल असं वाटतं. म्हणजे पूजेमुळे छान प्रसन्नता निर्माण होते. याच्यामध्ये कथा आणि विधी पूर्ण आहे. माझा व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. गॉड ब्लेस टू ऑल. ओम नमो भगवते वासुदेवाय माहिती पंचबारे पठेत वा 11 वेळा नमस्कार करा. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदैवताभ्यो नमो नमः. कुलदैवताभ्यो नमो नमः. ग्रामदेवताभ्यो नमो नमः. स्थानदेवताभ्यो नमो नमः. वास्तुदेवताभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमो नमः. अतिथि देवो भव आचार्य देवो सर्वान् नमस्कृत्य मना पुण्यम पुण्या अहम दीर्घम आयु पुण्यम पुण्याहम दीर्घमायस भवन्तो ब्रुवन्तो निर्विघ्नमस्तु सुमवये कदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरस्य विकटो विघ्ननाशुगणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भारतगुरो गजाननः. द्वादशैतानि नामानि अपडे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संगडच्चैव विघ्नतस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. अभीष्टार्थसिद्धर्थे पूजितो सुरासुरैः सर्वविघ्नहर तस्मै गणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नतिदेशा मङ्गलम्. येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनवरिः तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्द्रवर्षा मूर्धयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं वानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्य सर्वकार्यार्थसिद्धये. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीजय भूतिर्ध्वानि तिर्मतिर्मम. सर्वेश्वरब्धकारेषु त्रयस्त्री भुवनेश्वरः. देवादिशगुणसिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. उजव्या हातात पाणी घ्या तुम्ही याच्या हाताला उजवा हात लावा. आद्य विष्णुर्विष्णु विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्धमान सद्य ब्राह्मणे द्वितीय परार्धे श्री श्वेतवरा कल्पे वैवस्वत कलियुगे कलि प्रथम चरणे जम्बूद्वीपे दंडकारण्य देशे गोदावरी दक्षिणाम रामाश्रमे अस्मिन् वर्षमान व्यवहारिके पुरोधीनां संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु महाप्रथमा सुते मासे श्रावण मासे कृष्ण पक्षे पंचमी यांतितो भृगुवासरे रेवती दिवस नक्षत्रे शूलयोगे कौलवकर्णे मीन स्थिती वर्तमान चंद्रे सिंह स्थिते सूर्य वृषभ स्थिते देवराज गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशीतांत एवं विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथो काश्यप गोत्रोत्पन्नस्य. तुमचं नाव घ्या. सुरेश यजमान शर्मा म गोसावी कुलोत्पन्नस्य म्हणा मम आत्मना हा. श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सत्यनारायण विष्णु भगवान देवता महापूजा महंच करिसे त्यासाठी सोडत. तत्र निरुता महागणपती पूजन महंच करिसे. ही सुपारी येते घ्या अभिषेकाला. ही वर आहे बघा गणपती ही ठेवा मध्ये आहे का हे पानावरची नाही खाली त्यांच्या हातात तेच पूजा करते. हा इथे ठेवा. तांना ठेवा 5 पळ्या पाणी घाला. गंगे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. परत एक चमचा पंचामृत घाला.
पयदधि घृतमधु शर्करक्त पंचामृष्णानं समर्पयामि पंचामृष्णानं सिद्धोदकस्नानं समर्पयामि परत 5 पाळ्या पाणी घाला सिद्धोदकस्नानं समर्पयामि विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ही गंध लावा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि हरिद्रार्चिता देवी सुख सौभाग्यदायिनी अतस्त्वं पूजयिष्यामि परत एक फुल व्हा ऋतुकालधो पुष्पं समर्पयामि शर्कराखंड खद्यनैवेद्यं समर्पयामि ह्याला पाणी फिरवा प्राणायाम अपानायाम उदानायाम व्यानायाम समानायाम ब्रह्मणे नमः परत 3 पाळ्या पाणी पुढे सोडा मध्यपानीयम हस्त प्रक्षालनम मुख प्रक्षालनम करोद्वर्तनार्थे चंदनम मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्ण पुष्पदाशमान दक्षिणाम समर्पयामि आता जी फुल हातात घ्या दोघांनी वास घेऊन इथं उत्तर बाजूला ठेवा उत्तर निर्माल्य मिसृज्य अभिषेकम समारभेत ठेवा एका बाजूला आता थोडं थोडं पाणी घाला सारखं या सुपारीला ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलुदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवतो माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमोशिष्यम् अवपश्चादात् अवपुरस्तात् अवतरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्मयः त्वं सच्चिदानन्दादित्योषि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयविज्ञानमोषि सर्वं जगदिदं तो जायते सर्वं जगदिदं तो तिष्ठति सर्वं जगदिदं तो निमेषति सर्वं जगदिदं तो प्रतीति त्वं भूमिरापूर्णलो नीलोनभः त्वं चत्वारि वक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः मूलाधारसितोषि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं निद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मस्वरूपं गणादि पूर्वोच्चारि वर्णादि सदन्तरम् अनुस्वारपत्राः अर्धेन्दुरिष्टारिरुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं दकारापूर्वरूपम् आकारो मध्यम रूपम् अनुस्वारशान्तिरूपम् इन्दुरूपं नादः सन्धानं सभुता सन्धि शेषागणेश विद्यागणपुरुषिणी चुरुद् गायति छन्दः गणपति देवता ओम गं गणपति नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं दुरस्तं पाशमङ्कुशधारिणं रतं चोर्दमस्ति रुद्रान्मुषकुलं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुवृत्तं रक्तपुष्पे सुविदितं भक्तामयुर्भूतं च शुष्टादो प्रकृतिपुरुषात्तरम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगे विनामूराणं मूरातपते नमो गणपते नमो प्रमदपते नमस्ते सुलम्बोदराय एकदन्तविघ्नाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः ती सुपारी स्वच्छ करून त्या तांदळावर ठेवा तांदूळ मिळत नाही त्याच्यावर सुप्रतिष्ठिता वर्धावू तुमनो ज्योतिरिति प्रतिष्ठाप्य प्रक्षालनम हा ते दाखवायचं नाही तू सोडायचं मद्यपानीयम त्या तांबणात सोडायचं मद्यपानीयम हस्तमुख प्रक्षालनम रोध्वर्तनार्थे चंदनम मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्णं समर्पयामि आता दोघांनी हात जोडा रक्ष रक्षगणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानां भयंकर्ता त्राता भवार्णव द्वैमात्र कृपा सिंधु शान मात्रा गज प्रभो वरदत्वं वरदेहि वांछितं वांछितार्थद विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्दिताय नागानना श्रुती यज्ञोषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते भक्तार्दिनाशन पराय गणेश्वराय सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय विद्याधराय विकटाय वामनाय भक्त प्रसन्न वरदाय नमो नमस्ते नमस्कार करा गणेश भगवान देवता संतोष सुप्रसन्न वरदो भव तुमच्या घरच्या देवाला नमस्कार करा कुलदेवताभ्यो नमो नमः ग्रामदेवताभ्यो नमो नमः स्थानदेवताभ्यो नमो नमः वास्तुदेवताभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमो नमः अतिथि देवो भव आचार्य देवो सर्वा नमस्कृत्य म्हणा पुण्यम पुण्या अहम दीर्घम आयु पुण्यम पुण्याम दीर्घमायरत भवन्तु ब्रुवन्तु जमिनीला दोघांनी असा हात लावा पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वंचदारमां देवी पवित्रं कुरुचासनं मम काढा हाताचा ही अक्षता तुम्ही यांच्या हाताला हात लावा फक्त तेव्हा इथं थोडी अक्षता टाका पृथ्वी महाकुर्माय अनंत एक पळी पाणी घाला तिथं पंचामृत घाला पयदधि घृतमधु शर्करक्त पंचामृष्णानं समर्पयामि परत गंध लावा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि एक फुलवा
ऋतुकार्धो पुष्पं समर्पयामादित्यादिनो प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृहीतां नमस्कार करा पृथ्वी कुर्मानंद देवता नमस्कारं करोमि. ह्या दिव्याला गंध लावा खाली बाजूला. दीपोत्सवे महत्पुण्यं बलिराजस्य प्रवर्तते आनंद सर्व लोकानां मंगलानि गृहे गृहे. एक फुलवा ऋतुकार्धो पुष्पं समर्पयामि. या कलशाला उजवा हात लावा. हात उचलून पुढं सरका. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृणा स्मृतः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्त द्वीपा वसुंधरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेदर्वणा अंगे सर्व कलशं तु समाश्रिता गायत्री सावित्री शांती पुष्टि करी तथा आयन्तु शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं दुरितक्षय गार्गा गंगे च मुनिचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु सर्वोपचारादि गंधाक्षर पुष्पै संपूज्य अक्षर वाहते कलशात. आपण बलीवरून अवनार्थक्षरां समर्पयामि. 5 पळ्या पाणी घाला त्या कलशात. गंगेचे मुनिचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु सर्वोपचारादि गंधाक्षर पुष्पै संपूज्य. 1 चमचा पंचामृत टाका त्याच्यात. पयदधि भृतमधु शर्करक्त पंचामृत स्नानं समर्पयामि. सिद्धोदक परत 5 पळ्या पाणी घाला. सिद्धोदक स्नानं समर्पयामि. गंगे च मुनिचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु सर्वोपचारादि गंधाक्षर पुष्पै संपूज्य. आता ही सुपारी टाका. 1 रुपये टाका त्या कलशात. पूगी फलं सुफलं हिरण्यगर्भगर्भस्थं हेमवीतुभवसुभो अनंत पुण्यफलं मत शांतिं प्रयच्छ मे. पूर्णपात्रे निधाय वेदान्महा पश्चिमे सामवेदान्महा उत्तरे अथर्ववेदान्महा मध्ये अपांबदे वरुण देवताभ्यो नमो. फोटोला गंध लावा. सत्यनारायण विष्णू भगवान देवताभ्यो नमो नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हरिद्रार्चिता देवी सुख सौभाग्यदायिनी अतः स्वं पूजयिष्यामि. हरिद्रां सर्वकामदं हरिद्रां कुंकुम सौभाग्यदं समर्पयामि. मदत्यादिनो वै प्रभो. मुक्का लावा. अबीलंच गुलालंच जिह्वा चंदनमेव च आपदा हरते नित्यं लक्ष्मी सुख संपदां द्या मला. दिव्याखाली टाकायचं. हे सामना घ्या. कृष्ण अभिषेक करायला 5 पळ्या पाणी घाला. हा घ्या पलीकडे म्हणजे परत घ्या. हा चालते. हा तुमच्या पुढे घ्या म्हणजे व्यवस्थित पूजा करा. 5 पळ्या पाणी घाला. परत 1 चमचा पंचामृत घाला. गंगेचे मुनिचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु सर्वोपचारादि गंधाक्षत पुष्पै संपूज्य. भरवणं चांगलं होतं. काय आवाज नका करता येतोय की. स्नानं समर्पयामि. गंध लावा. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हरिद्रार्चिता देवी सुख सौभाग्यदायिनी अतस्त्वां पूजयिष्यामि. हरिद्रां सर्वकामदां हरिद्रां कुंकुम सौभाग्यदायिनीं समर्पयामि. तुळशी फुलवा. ऋतुकार्धो पुष्पं समर्पयामि. मालत्यादिनो वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृहीतां. सेवन्तिका बकुळ चंपक पाटलाब्जे पुन्हा गजाति करुरसाल पुष्पे बिल्व प्रवाह. ऋतुकार्धो पुष्पं समर्पयामि. आता थोडं थोडं पाणी घाला सारखा अभिषेक करायला. ओम देव सत्वा सविता प्रसविष्णुर्बाहुभ्यां पुष्णास्तभ्यां अग्नि तेजसा सूर्यशोषेद्रिणाभिषिचामि. सर्वसवर्षंचंदो ब्रह्म विष्णु महेश्वर वासुदेव जगन्नाथ संतोषप्रभु भूम द्विजायते अखंड भवनवर्णा धन दक्षिणा शिव ब्रह्मणा सहिता सर्वदिक पालपासुदे सदा कीर्ती लक्ष्मी मेधा पुष्टी श्रद्धा क्रियामती ही बुद्धिलाश वपुही शांती कांती मातरा
एतदुसंजीवपत्न्या समादित्यनमोचितार्कजाः ग्रहस्वराहु केतु चर्पिता देवदानवीक्षरक्षमणोरुषदेवमातुरीव च योगबन्धुर्मानागजसगणाः आसराणि सर्वशस्त्राणि राजनौषधानि रत्नानि कालस्य सरिता सागरशीलचलनाः एतत् सर्वकामार्थसिद्धबल अमृत शांती पुष्टी तुष्टीचास्तु. आता कृष्णवर काढून पाण्याने स्वच्छ धुवा. सिद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम शांती 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 अमृताभिषेकस्तु. सुशांती रघुवतु. परत पलीकडे तांबणात ठेवा तांदळावर. गंध लावा कृष्णाला. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. हरिद्रारचिता देवी सुख सौभाग्यदायिनी अतस्वं तुळशी फुलवा. ऋतुकालको पुष्पं समरमालत्यादि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृहीताम. सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जे पुन्नागजाति करुरसाल्पुष्पैः बिल्वप्रवा. ऋतुकालको पुष्पं समर्पयामि. बेल व्हायला तर चालते. बेल ह्याला नाही ना? तुळसच असते. तुळसच हा, असते. महादेवाला बेल असते. आता तुम्ही बिल्वपत्र म्हणलं. नाही नाही. आता ही वस्त्र व्हा. वस्त्रात एक कृष्णाला. आता सारखी एक एक तुळस व्हा. तुम्ही त्यांच्या हाताला हात ठेवा. तोडून व्हा म्हणजे व्यवस्थित तोड. ओम विश्वेश्वे नमः. विष्णवे नमः. वषट्काराय नमः. भूतभव्यवक्त्रवे नमः. भूतकृते नमः. भूतभृते नमः. भावाय नमः. भूतात्मने नमः. भूतभावनाय नमः. भूतात्मने नमः. परमात्मने नमः. मुक्तानाय परमाय गते नमः. अव्ययाय नमः. पुरुषाय नमः. साक्षिणे नमः. क्षेत्रज्ञाय नमः. अक्षराय नमः. योगाय नमः. योगविदाय नेत्रे नमः. प्रधान पुरुषेश्वराय नमः. नारशिवपुषे नमः. श्रीमते नमः. केशवाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. सर्वाय नमः. शर्वाय नमः. शिवाय नमः. स्थानवे नमः. भूतादये नमः. अव्ययाय निधये नमः. संभवाय नमः. भावनाय नमः. भद्रे नमः. प्रभुवाय नमः. प्रभुवे नमः. ईश्वराय नमः. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदर नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नारशिवाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरे नमः. श्री कृष्ण परमात्मने नमः. सहस्र तुळशी दलार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. एक पांढरं फुल असतं धुवायचं. श्वेत पुष्पं समर्पयामि. ती ताट तसंच ठेवा वर. ह्याच्यावर ठेवी तांब्यावर कशावर. ऋतुकालो पुष्पं समर्पयामि. आता दोघांनी हात जोडून बसा. आता प्रथमाध्यायः. श्री गणेशाय नमः. आता श्री सत्यनारायण कथा सांगतो. नैमिषारण्यात एकदा शौनकादी सर्व ऋषी मुनींनी पुराणे कथन करणाऱ्या रोमाश नावाच्या सुतांना विचारले. ऋषी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, हिचे फल कोणत्या व्रताने किंवा कोणत्या तपश्चर्याने मिळते ते पूर्णपणे श्रवण करावे अशी आमची इच्छा आहे, तरी ते आपण सांगावे. सूत म्हणाले, भगवान कमलापती विष्णू यांना देवर्षी नारदांनी हे विचारले होते, तेव्हा भगवंतांनी त्या देवर्षींना जसे सांगितले तसेच आपण सर्वांनी शांतपणे लक्ष लावून श्रवण करावे. एकदा भक्तियोगी नारद परोपकार करण्याचे निरनिराळ्या लोके संचार करीत करीत मृत्यूलोकी आले. तेव्हा स्वकर्माच्या प्रभावाने नाना योनी जन्म पाहून अनेक प्रकारचे क्लेश भोगणारे व संत्रस्त असे सर्व लोक पाहून कोणत्या उपायाने या लोकांचे दुःख खात्री नष्ट होईल याचा मनात विचार करीत ते पुढे विष्णू लोके वैकुंठात गेले.
ते शुक्लवर्ण 4 हात असलेल्या शंख चक्र गदा पद्म तसेच कंठात वनमालेने विभूषित अशा नारायण नामक देवादिदेवाचे दर्शन घेऊन त्यांनी त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. नारद म्हणाले, वाचा व मन यांच्या पलीकडचे ज्याचे रूप आहे, ज्याची शक्ती अमर्याद आहे, ज्याला प्रारंभ मध्यवांत नाही, जो निर्गुण आहे व सत्व रजस तम गुणांचा आत्मा आहे, जो सर्वांच्या आधी अस्तित्वात आलेला आहे व जो भक्तांच्या दुःख संकटाचा दुःखाचा नाश करतो, त्या विष्णूला मी वंदन करतो. ही स्तुती ऐकून नंतर भगवान विष्णू नारदाला म्हणाले, महाभाग्यवंत नारदा, तू येथे कोणत्या हेतूने आलेला आहेस व तुझ्या मनात काय ते सर्व मला सांग, मी त्याचे उत्तर तुला देईन. तेव्हा नारद म्हणाले, मृत्यू लोकात सर्व लोक नाना जीव कोटीतून जन्म पावून आपापल्या पाप कर्माची फळे भोगत नाना प्रकारच्या दुःखात पितत्व क्लेश पावत आहेत. तेव्हा हे नाथा, जर आपली मजोर कृपा असेल तर त्यांच्या दुःखाचा सोलपाशा कोणत्या उपायाने उपशम होईल तो उपाय सांगावा. माझी तो श्रवण करण्याची इच्छा आहे. भगवान विष्णू म्हणाले, वत्सा, लोकावर कृपा करण्याच्या इच्छेने तू चांगले विचारले आहेस, तर जो उपाय करून मनुष्य मोहातून मुक्त होऊ शकतो तो उपाय सांगतो मी, तू ऐक. वत्सा, स्वर्गात आणि मृत्यूलोकात दुर्लभ असे एक महापुण्यदायी व्रताची गुप्त आहे. ते तुझ्यावरील माझ्या स्नेहामुळेच मी तुझ्याजवळ आता प्रकट करतो. ते सत्यनाव्रत असे की आता योग्य विधीप्रमाणे केले तर मनुष्याला लगेच सुख प्राप्त होऊन परलोकी मोक्ष प्राप्त होतो. भगवंताचे ते बोलणे ऐकून नारद मुनी म्हणाले, त्या व्रताचे फल काय, त्याचे विधान काय आहे, तसेच ते व्रत कोणी केले, ते व्रत केव्हा करावे, ते सर्व सविस्तर सांगावे. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे व्रत दुःख शोक इत्यादी दैन्य नष्ट करणारे, धन धान्याची समृद्धी करणारे, सौभाग्य व संतती देणारे व सर्वत्र विजय प्राप्त करून देणारे आहे. कोणत्या दिवशी मनुष्याने श्रद्धा व भक्ती आणि युक्त मनाने ब्राह्मण व आप्तबांधव यासह धर्म तप करून प्रदोष काळी म्हणजे रात्रीच्या अगदी प्रारंभी सायंकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे. दूध, तूप, गव्हाचा रवा, साखर व केळी सव्वा प्रमाणात समभाग घेऊन भक्तिभावाने उत्तम प्रसाद तयार करावा व तो अर्पण करावा. गव्हाचा रवा व साखर यांचा अभाव असला तर तांदूळाचा रवा व गूळ घ्यावा. सर्व पदार्थ सव्वा प्रमाणात एकत्र करून शिरा तयार करून त्याचा नैवेद्य श्री सत्यनारायण दाखवावा. सर्वांसह कथा श्रवण करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. भक्तीने प्रसाद भक्षण करावा. नृत्य गीते याचा कार्यक्रम रात्री करावा. नंतर श्री सत्यनारायणाचे स्मरण स्वगृही जावे. कार्यक्रमाची जागा अन्यत्र असली तरी योग्य आहे. घरीच कार्यक्रम असला तर रात्री सत्यनारायण जावो याचा काळ निद्रा घ्यावी. असे केल्यास मनुष्यांची इच्छा पूर्ण होईल यांनी संशय. विशेषतः कलियुगात भूतलावर हा सुख प्राप्तीचा सुलभ सोपा अल्प उपाय आहे. इति श्री स्कंद पुराणे रेवाडखंडे श्री सत्यनारायण कथा प्रथमाध्याय पुंडलिकावर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सत्यनारायण विष्णू भगवान की जय. भगवान विष्णू म्हणाले, हे द्विज नारदा, आता पूर्वी कोणी व्रत केले तेही सांगणार आहे. रम्य काशीनगरीत एक अत्यंत गरीब ब्राह्मण होता. तो तहान भुकेने व्याकुळ नेहमी भटकत असे. तेव्हा ब्राह्मणावर प्रेम असणारा भगवान त्या ब्राह्मणा दुःखी पाहून स्वतः वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या ब्राह्मणाला आदराने विचारला, हे विप्रा, नेहमी पृथ्वीवर अत्यंत दुःखी असा तू का भटकतोस, ते सर्व मला कळून घ्यायचे आहे. तेव्हा हे श्रेष्ठ ब्राह्मणा, ते तुम्हाला सांग. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय गरीब ब्राह्मण आहे. मी भिक्षेसाठी भटकत आहे. महाराज, यावर उपाय जर तुम्हाला माहित असला तर तो कृपा करून मला सांगा. तेव्हा वृद्ध ब्राह्मण म्हणजे स्वतः भगवान त्याला म्हणाले, श्री सत्यनारायण विष्णू हा वांछित फल देणार आहे. तर जे उत्तम व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो ते व्रत म्हणजे श्री सत्यनारायणचे पूजन तू कर. त्यानंतर व्रताचे विधान त्या ब्राह्मणाने समजावून सांगून वृद्ध ब्राह्मणरूपी श्री सत्यनारायण तेथेच अदृश्य झाले. जे व्रत वृद्ध ब्राह्मण सांगितले तेच मी करीन अशा विचाराने त्या ब्राह्मणा रात्री झोपही लागली नाही. नंतर सकाळी उठून मी ते सत्यनारायण व्रत करणार असा संकल्प करून तो ब्राह्मण भिक्षेसाठी गेला. त्या दिवसात त्याला भरपूर द्रव्य मिळाले व त्या द्रव्याच्या साहाय्याने त्यांनी बंधुजनासह श्री सत्यनारायणाचे व्रत केले. या व्रताच्या प्रमाण तो श्रेष्ठ ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त सर्व संपदेने युक्त झाला. तेव्हापासून त्या ब्राह्मणाने वेळोवेळी प्रतिमाशी हे व्रत केले. तो उत्तम ब्राह्मण हे नारायणाचे व्रत अशा रीतीने करून सर्व पापापासून मुक्त दुर्लभ असा मोक्ष प्राप्त करत झाला. एवढे सांगून सुत म्हणाले, विप्रानो, मनुष्याने पृथ्वी तलावर या सत्यनारायण व्रत करता त्यांची सर्व दुःखे नाश पावते. असे हे नारायणाचे महात्मा नारदांना सांगितले. व्रत मी आपणाला सांगितले. आता आपल्याला काय सांगू गेले. तेव्हा नैमिषारण्य ऋषी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, त्या विप्राकडून आणखी कोणी व्रत ते ऐकले व केले ते आम्ही ऐकू इच्छितो.
आमच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली आहे. सूत म्हणाले, या पृथ्वीवर कोणी व्रत केले ते सर्वांनी ऐका. एकदा तो श्रेष्ठ ब्राह्मण आपल्या ऐश्वर्यानुसार आपले बंधू व स्वजन यासह हे व्रत करण्यास उद्युक्त झाला असता तेवढ्यात तेथे एक मुळीक आला. बाहेरील लाकडे ठेवून त्या ब्राह्मणाच्या घरात येऊन तहानेने जीव व्याकुळ झालेला त्या मुळकीने ब्राह्मण व्रतमय असे पाहिले. तेव्हा तो ब्राह्मणाला प्रेमपात करून म्हणाला, हे प्रभू, तुम्ही हे काय करत आहात? हे केले तर काय फळ मिळते ते मला सारे सविस्तरपणे सांगावे अशी विनंती आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हे सत्यनारायण व्रत असून सर्व इष्ट कामना पूर्ण करणार आहे. मला त्याच्या प्रसादाने एवढे धनधान्याचे मिळाले आहे. तेव्हा हे व्रत जाणून घेऊन तो मुळक्या हर्षित होऊन तहान भागवण्यासाठी दिलेले पाणी पिऊन व प्रसाद भक्ष करून पुढे नगरात अन्यत्र गेला. सत्यनारायण देवाचे स्मरण करून तो मनात विचार करू लागला, या गावात लाकडी कोण मला जो असत पैसा मिळेल त्यानेच मी उत्तम असे सत्यदेवाचे व्रत करीन असा संकल्प करून व डोक्यावर लाकडी घेऊन तो रम्य अशा नगरात जेथे धनिकाची वस्ती होती तिथे गेला. त्या दिवशी त्याला लाकडी विकून नेहमीच्या दुप्पट धन मिळाले. तेव्हा मोठ्या आनंदित मनाने त्याने पिकलेली केळी, साखर, दूध, तूप, गव्हाचा रवा सव्वा मापाने सर्व वस्तू घेतल्या व तो आपल्या घरी गेला आणि आपल्या बांधवजनाचं निमंत्रण करून त्याने विधिपूर्वक श्री सत्यनारायण व्रत केले. त्या व्रताच्या प्रमाणे तो मुळक्या धन संपन्न पुत्रवंत झाला व इहलोकी सुखी होऊन मृत्यूनंतर श्री सत्यनारायण पुढे म्हणजे विष्णुलोकी गेला. इति श्री स्कंद पुराणे रेवाडखंडे श्री सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय पुंडलिकावरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सत्यनारायण विष्णू भगवान की जय. सूत म्हणाले, हे श्रेष्ठ मुनिजन हो, मी आणखी पुढे सांगतो ते श्रवण करावे. पूर्वी उल्कामुख नावाचा एक राजा, तो मन व इंद्रिय ताब्यात ठेवणारा, सत्य बोलणारा व सद्बुद्धीचा राजा, प्रतिदिनी देवळात जाऊन ब्राह्मणात दान देऊन संतुष्ट करे असे. त्याची भार्या साध्वी, सुंदर, शिरवती व कमलवदना होती. एका नदीच्या तो सत्यनारायण व्रत करीत होता. त्यावेळी व्यापारासाठी भरपूर द्रव्य व सामग्री घेऊन एक साधू नावाचा वाणी तिथे आला. आपली नौका तीरावर आणून ठेवून तो साधूने राजाजवळ गेला व व्रत करण्याबद्दल पण त्यांनी विनम्रपणे विचारले. साधू म्हणाला, महाराज, भक्तिभावाने चित्त भरून येऊन आपण हे काय करीत आहात ते मला ऐकायचे आहे. आपण ते उघडपणे सांगावे. राजा म्हणाला, हे अतुल तेजस्वी विष्णूची पूजा व्रत स्वजनासह पुत्राधिकाची प्राप्ती होण्याकरता केली जात असते. राजाचे बोलणे ऐकून साधूने आदराने म्हणाला, हे राजन, आपण मला सर्व सांगा. आपण सांगा त्याप्रमाणे मीही करीन. मलाही संतती आणि व्रत केल्याने नक्की संतती प्राप्त होईल. राजाने व्रत सांगितल्यावर नंतर त्या साधूने आपला व्यापार पूर्ण केला व तो आनंदाने आपल्या घरी गेला. त्याने आपल्या पत्नीला हे संतती व्रत संपूर्ण सांगितले व जेव्हा संतती प्राप्त होईल तेव्हा मी व्रत करीन असा तो साधूने लीलावती नावाच्या आपल्या पत्नीला म्हणाला. त्यानंतर ती साध्वी भार्या लीलावती एकदा आनंदित चित्ताने धर्मानुसार आपल्या पती समेत राहत असता सत्यनारायण कृपाप्रसादाने गरुडा झाली. 10व्या महिन्यात तिला एक कन्यारत्न प्राप्त झाली व ती कन्या शुक्ल पक्षाची चंद्राप्रमाणे दिवसेदिवस वाढू लागली. तिचे कलावती असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर ती लीलावती आपल्या पतीला मधुर शब्दाने म्हणाली, आपण पूर्वी ठरविले व्रत का बरे करत नाही? तेव्हा तो साधूने म्हणाला, प्रिय, या कन्येच्या विवाहासमयी मी ते व्रत करीन असे आपल्या पत्नीला आश्वासन देऊन तो नगरात गेला व त्या आपल्या पितेच्या घरी ती कलावती नामक कन्या वाढू लागली. आपली कन्या विवाह असे पाहून धर्मवेत्या साधूने आपल्या मित्राचा विचार करून आपल्या दूताला नगरात पाठवले व आपल्या कन्येच्या विवाहासाठी श्रेष्ठ वर शोधावे सांगितले. त्याच्या आज्ञेप्रमाणे तो दूत कांचन नामक नगरात गेला. त्या नगरातून तो दूत एका वाणीच्या पुत्राला घेऊन आला. त्या सुंदर व सद्गुणी वाणी पुत्रा पाहून तो साधूने संतोषी चित्ताने व बांधवातील आपल्या इष्टमंडळी सहित त्यानंतर त्या वाणीपुत्राला आपले कन्येचे विधिपूर्वक दान देता झाला. दुर्दैवाने त्याला कन्येचे व सुद्धा त्या उत्तम व्रताचे विस्मरण झाले. त्यामुळे श्री सत्यनारायण प्रभू त्यावर रुष्ट झाले. त्यानंतर आपल्या व्यापारोद्योग कुशल असा तो साधवानी कालप्रेरित होऊन आपल्या जावयासह व्यापारासाठी निघाला व लवकर समुद्राजवळ असलेल्या रत्नसार नावाच्या रम्य पुरास गेला व श्रीमान जावयास यांनी तो साधवानी आपल्या प्रतिपासून भ्रष्ट झालेला आहे असे पाहून त्याला मोठे दारुण व कठीण दुःख प्राप्त असा शाप दिला. एके दिवशी असे झाले की जेथे ते सासरी जवळ दोघे व्यापारी उतरले होते तेथे राजाकडे धनाची चोरी करून एक चोर आला. आपल्या मागून जावं आहेत असे पाहून भयभीत होऊन त्या चोराने ते धन तेथेच ठेवले व चटकन तिथे लपला. तो साधवानी जेथे होता तेथे मागोमागच राजदूत आहे व राजाचे धन त्यांच्याजवळ पाहून त्यांनी तो साधवानी व तो जावईवाणी पुत्र यांना बांधून हास्याने धावत राजाजवळ जाऊन त्यांनी सांगितले की महाराज, 2 चोर आणले आहेत, त्यांना पाहून काही ती आज्ञा द्यावी. राजाने आज्ञा केल्यावर नंतर फारसा विचार चौकशी न करता
त्या दोघांना कर्कचून बांधून मोठ्या किल्ल्यातील कारागृहात डांबून ठेवले गेले. सत्यदेवाच्या मायेमुळे कोणीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही व म्हणूनच त्यांचे सर्व धनही चंद्रकेतू राजाने जमा केले. सत्यदेवाच्या शापाने त्या साधवांच्या घरी जे काही धन होते ते सर्व चोराने लुटून नेले व त्याची पत्नी लीलावती अतिशय दुःखी होऊन संकटे व व्यधेने जाऊन लहान भुकेने पीडित होऊन अन्नाची भ्रांत पडून घरोघर भीक मागत भटकू लागली. कलावती रोज तशीच सर्वत्र भटकू लागली व एक दिवस भुकेने वापरून ती ब्राह्मणाच्या घरी गेली असता तेथे सत्यनारायण व्रत चाललेले पाहिले. तेथे बसून कथा श्रवण करून तिने मनोमन नारायणकडे वर मागितला व प्रसाद मिळाला. तो भक्षण करून रात्री घरी गेली. तिच्या आईने त्या कलावती प्रेमाने विचारले की मुली, रात्री तू उशिरापर्यंत कोठे होती, तुझ्या मनात काय आहे? तेव्हा ती कलावती कन्या आईला लगेच म्हणाली, आई, मी रात्री ब्राह्मण घरी इष्ट सिद्धी देणारे व्रत केलेले पाहिले. ते मुलीचे बोलणे ऐकून वानिकाची पत्नी आनंदाने सत्यनारायणच्या पूजेच्या तयारीस लागली. तिनेच आपल्या आप्तबांधवाचे सत्यनारायणचे पूजन केले. पती आणि दामात आपल्या घरी लवकर परत येऊन माझ्या पतीची व दामाताची आपल्या क्षमा करावी अशी सत्यदेवाची वारंवार प्रार्थना केली व त्या व्रताने सत्यनारायण संतुष्ट झाले. आणि चंद्रकेतू राजा त्यांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले, इंद्रप्रश्रेष्ठा, उद्या सकाळी प्रथम तुझ्या बंदीतल्या 2 व्यापाऱ्यांना सोडून दे. त्यांचे जे धन सध्या तू घेतले आहे ते सर्व परत दे, नाहीतर राज्य, धन व पुत्र यासह मी तुझा नाश करेन. राजाला असे बोलून सत्यनारायण अदृश्य झाले. राजाने नंतर सकाळी उठून सुजनासह सभेत बसून सर्व लोकांना आपले स्वप्न सांगितले व बद्ध केलेले महाजन वाणीपुत्र यांना लवकर मुक्त अशी आज्ञा केली. राजाचे वचन ऐकून त्यांनी त्या व्यापाऱ्यांना मुक्त केले व राजसमोर त्यांना उपस्थित करून म्हटले, महाराज, बेड्याच्या बंधनातून मुक्त केलेल्या वाणीपुत्राला दोघांना आणले आहे. तेव्हा नृपश्रेष्ठ चंद्रकेतूला त्या दोन्ही व्यापाऱ्यांना नमस्कार करून पूर्वीचा सर्व वृत्तांत मनात येऊन भयभीत होऊन चकार शब्दही मुखातून काढला नाही. पण राजाने त्या दोघांना पाहून आदरपूर्वक म्हटले, दुर्दैवाने तुम्हाला फार मोठे दुःख प्राप्त झाले होते, पण आता तुम्हाला काय भय नाही. असे म्हणून राजाने त्यांच्या बंधनातून त्यांना मुक्त केले व पुरस्कार आधी देऊन गोड भाषणाने संतोष दिला. त्यांचे जे धन सध्या त्यांनी पूर्वी हरण केले होते ते दुप्पट करून दिले. म्हणाला, साधवानीला तेव्हा त्याच्या दामाताला आपण आपल्या घरी जावे असे सन्मानपूर्वक म्हटले. साधवानी राजाला प्रणिपात करून म्हणाला, आम्हाला घरी जाणे शक्य होत आहे, आपलीच कृपा होईल. इति श्री स्कंद पुराणे रेवाळखंडे श्री सत्यनारायण कथा तृतीयेज्या पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सत्यनारायण विष्णू भगवान की जय. नैमिष शरण्यात सूत ऋषींना पुढे म्हणाले. त्यानंतर तो साधूंनी ब्राह्मणाला धन दान देऊन व शुभ आशीर्वाद प्राप्त करून आपली यात्रा करून आपल्या नगरात जाण्यास निघाला. तो साधूंनी थोड्याशा अंतरावर गेल्यावर श्री सत्यनारायण देवाने दंडधारी संन्याशाचे वचन त्याला विचारले, साधू, तुझ्या नौकेत कोणता माल भरलेला आहे? तेव्हा त्या दोघा उन्मत्त वाणीने हेटाळणी करून असून म्हटले, का रे संन्याशा, तुला काय पडले आहे? द्रव्य नेण्याची इच्छा आहे की काय? माझ्या नौकेत तर केवळ वेली व पाणी भरलेले आहे. त्याचे ते कठोर भाषण ऐकून तुझे बोलणे खरे ठरो असे म्हणून तो संन्यासी त्यांच्या जवळ जरा दूर जाऊन समुद्रात तीराजवळ थांबला. तो संन्यासी गेल्यावर साधवाने आपले नित्यकर्म आटोपले व नौकेकडे पाहिले तर ती हलकी होऊन वर आलेली दिसली. त्यामुळे त्याला फारच आश्चर्य वाटले आणि नौकेत वेली व पालापाचोळा भरलेला आहे असे पाहता तो मूर्छेने जमिनी पडला. नंतर शुद्धीवर आल्यावर तो चिंताग्रस्त झाला. त्यावेळी त्याचा दामात त्याला म्हणाला, शोक कशाला करता? संन्यासाने शाप दिला आहे, तो काही करू शकतो, यात काही संशय नाही. म्हणून आपण त्याला शरण जाऊया, आपल्या मनासारखे होईल. दामाताचे वचन ऐकून तो साधवानी तेव्हा त्या संन्यासाजवळ गेला व त्याला पाहून भक्ती नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, मी आपल्याजवळ जे दुर्वचन बोललो त्याची मला क्षमा करावी असे म्हणून व वारंवार त्याच्या पाया पडून तो फार शोक करू लागला. ते रडत आहे पाहून तो संन्यासी म्हणाला, रडू नको, तू माझ्या पूजनाला विमुख झालास. माझ्या जातीने बुद्धीना तुला वारंवार दुःख प्राप्त झाले. हे भगवंताचे वचन ऐकून त्याचे स्तुतीकरण्यास उद्युक्त होऊन साधवानी म्हणाला, हे प्रभो, ब्रह्मदेवादिक सर्व देव सुद्धा तुझ्या मायेने मूळ होतात व तुझे रूप व गुण जाणत हे आश्चर्यच होय. मग मी मूळ मोह पावलेला तुझा महिमा कसा बरी जाणू शकणार? प्रसन्न हो, यथाशक्ती मी तुझे पूजन करेन. पूर्वी माझे जे सर्व धन होते ते सर्व मला मिळते. मी शरण आलेला आहे, माझे रक्षण कर. त्याचे हे भावपूर्ण बोलणे ऐकून संन्यासी रूपातला जनार्दन विष्णू संतुष्ट झाला व येथेच हारी तेथेच अंतर्धान पावला. नंतर संपत्तीने पूर्ण भरलेली आपली नौका पाहून व तीवर आरूढ होऊन साधवानी म्हणाला की सत्यदेवाच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली असे म्हणून सुजनाचे यथाविधी श्री सत्यनारायण पूजा करून सत्यदेवाच्या प्रसादाने पूर्णपणे आनंदित होऊन
साधू आणि यज्ञपूर्वक नौका घेऊन आपल्या देशाला गेला.